कालच माननीय शरद पवार साहेब यांचे राष्ट्रवादी म्हणजे त्यांचे अध्यक्ष महेश गादेकर व त्यांचे 5 लोक, कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख आडम मास्तर आणि त्यांचे अध्यक्ष त्यांचे 5 लोक, काँग्रेस पक्षाकडून आमचे प्रकाशजी येलगुरदार साहेब आणि आमचे 5 लोक असे काल आमचे महाविकास आघाडीतून आम्ही त्या एकत्र आलो होतो आणि शिवसेनेबद्दल त्या ठिकाणी चर्चा झाली. शिवसेनेला देखील आमच्यावर या म्हणून आम्ही कालच त्यांचे जे निरीक्षक आहेत खैरे साहेबांना माजी आमदार येलगुरदार साहेब, माजी आमदार आडम मास्तर साहेब या दोघांनी फोन लावून सांगितलं की बा आपण महाविकास आघाडीतून ह्या ठिकाणी लढू आहेत आणि खैरे साहेबांनी तसं हो म्हणून सांगितलं आहे. ते लवकरच सोलापुरात येणार आहेत. आल्यानंतर त्यांच्यावर देखील आमची बैठक होणार आहे. याशिवाय काल वंचित बहुजन आघाडीचे इथले अध्यक्ष प्रशांतजी गोनेवार, संजयजी हरिजन आणि शिवानंदजी उघडे हे 3 प्रमुख त्यांचे वंचित बहुजन आघाडींचे यांच्यावर आमची बैठक झाली. ज्या सांगता आमची पुढची बैठक होईल महाविकास आघाडी म्हणून त्यांना देखील आम्ही आमंत्रित करणार आहे आणि ते काँग्रेस राष्ट्रवादी आमच्यावर सगळ्यावर यायला तयार आहेत. प्राथमिक चर्चा ही जागा वाटपावर आहे की आणखी कशा? नाही, पहिल्या प्राथमिक चर्चा आम्ही पहिले एकत्र येणं आणि सोलापूर शहरातल्या जनतेसमोर आम्ही मिळून एकत्र येणं आता आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक मोठा ह्या ठिकाणी मेळावा होईल. त्या मेळाव्यामध्ये ज्या पक्षाबरोबर आमच्या आघाडी होणार त्या पक्षाचे प्रमुख नेते तुम्ही बोलू शकता, आम्ही देखील बोलू शकतो असं कालच्या चर्चेतून झालं आहे. एकंदरीत सोलापूर शहरामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येणं आणि जनतेसमोर जाणं आणि जनतेसमोर जण सोलापूर शहरातल्या लोकांना एक विश्वास निर्माण करणं आणि महानगरपालिकेमध्ये जो आमचा अजेंडा राहणार आहे ते लोकांसमोर आणणं हे फार गरजेचं आहे.